एका जंगलात एक कोल्हा राहत होता. तो खूप लोभी होता. त्याला नेहमी जास्तीत जास्त अन्न हवे असे. एके दिवशी त्याला जंगलात फिरताना एक मोठा भाकरीचा तुकडा सापडला. कोल्हा खूप खुश झाला. वा, आज तर मला खूप स्वादिष्ट जेवण मिळाले, तो म्हणाला. भाकरी तोंडात धरून तो नदी किनारी गेला. तेवढ्यात त्याची नजर पाण्यात पडलेल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे गेली. कोल्ह्याला वाटले की पाण्यात दुसरा कोल्हा आहे आणि त्याच्याकडेही एक मोठी भाकरी आहे. लोभी कोल्हा मनात म्हणाला, जर मी त्याची भाकरीही घेतली तर माझ्याकडे 2 भाकऱ्या होतील. त्याने पाण्यातील कोल्ह्यावर ओरडण्यासाठी तोंड उघडले. अरे, ती भाकरी मला दे. तोंड उघडताच त्याच्या तोंडातील भाकरी सरळ नदीत पडली आणि वाहून गेली. कोल्हा हताश होऊन नदीकाठी बसला. आता त्याच्याकडे एकही भाकरी उरली नव्हती. तेवढ्यात जवळच्या झाडावर बसलेला कावळा म्हणाला, जे आहे त्यात समाधान मानले असते तर तुझी भाकरी तरी वाचली असती. कोल्ह्याला आपली चूक समजली. त्याने पुन्हा कधीही लोभ न करण्याचा निश्चय केला. बोध, लोभाचे फळ नेहमी नुकसानच असते.